गव्हाण भागातून महाविकास आघाडीचे उमेदवार प्रचंड मतांनी निवडून येतील. महेंद्र शेठ घरत. पनवेल गव्हाण उल्वे भागातून महाविकास आघाडीचे उमेदवार प्रचंड मतांनी निवडून येतील असा ठाम रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी बोलताना सांगितले. रायगड जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उल्वे भागामध्ये बाईक रॅली काढण्यात आली. यापुढे बोलताना महेंद्र शेठ घरत म्हणाले, या निवडणुकीत उरणचा आमदार बेपत्ता झाला आहे. गव्हाण उल्वे भागामध्ये आम्ही अनेक विकासाची कामे केलेली आहेत, त्यामुळे आमच्या उमेदवाराचा दणदणीत विजय होईल असे सांगितले. उल्वे नोड शहरामध्ये महाविकास आघाडी परिवर्तनाची भव्य बाईक रॅली. महाविकास आघाडीच्या उमेदवाराने प्रचारामध्ये जोर धरला असून भव्य बाईक रॅली काढली होती. यावेळी जनतेचा मोठा प्रतिसाद उमेदवार सुनंदा अमर म्हात्रे, उमेदवार रुपेश मोहिते, उमेदवार सविता कोळी यांना मिळाला असून महाविकास आघाडीचा विजय निश्चित असणार असे अमर म्हात्रे यांनी सांगितले. यावेळी उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे माजी आमदार बाळाराम पाटील, काँग्रेस नेते महेंद्र शेठ घरत, माजी सभापती राजेंद्र पाटील, वहाळ ग्रामपंचायतीचे सरपंच प्रशांत पाटील अधिक मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येने बाईक रॅलीमध्ये उपस्थित होते. महाविकास आघाडी परिवर्तनचा भव्य बाईक रॅली हा उल्वे नोड मधून निघणार आहे आणि आपल्या सोबत उमेदवार आहेत. अमर म्हात्रे यांच्या मिसेस या ठिकाणी उभ्या आहेत, रुपेश मोहिते या ठिकाणी आहेत. दादा, काय सांगाल की आपण या ठिकाणी आज भव्य बाईक रॅलीसाठी निघालेला आहात? मोठ्या संख्येने कार्यकर्ते आपल्या बाईक रॅलीमध्ये सामील झालेले आहेत. कसा जनतेचा प्रतिसाद आपल्याला मिळणार आहे? सर्व जनतेचा प्रतिसाद मिळतोय, गावोगाव मिळतोय आणि शहरातूनही मिळतोय. आणि आम्ही आज नाव्या इथे गावदेवी मातेच्या दर्शनासाठी आलो आणि इथून आम्ही राहायला सुरुवात करतोय. कारण दृढ निश्चय आणि विश्वास आहे सर्व इथल्या परिसरातील गावदेवी माता कोणालाही खाली हात इथून सोडून जाणार नाही का देणार नाही. भरलेली सोटी ठेवी सर्वांची. आणि आमचे जे उमेदवार आहेत, कप बशी या चिन्हावर सौ सुनंदा अमर म्हात्रे, बॅट या चिन्हावर सविता कोली मॅडम आणि रुपेशजी मोहिते साहेब, हे 3 उमेदवार आहेत. मशीन मध्ये नंबर्स कुठले ते बघू नका, कप बशी आणि बॅट या चिन्हांवर लक्ष ठेवा आणि भरघोस मतांनी या महाविकास आघाडी पुरस्कृत परिवर्तन आघाडीला विजय करा. आणि हे विजय आपल्याला देवी चरणी इथं प्रार्थना करण्यासाठी आलो होतो आणि देवी आमची इच्छा पूर्ण करेल असा विश्वास ठेवतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. परिवर्तन घडणार 100% जनतेने ठरवलं आहे. अमर म्हात्रेंना आम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा देऊन हे परिवर्तन पॅनल आपण त्याच्यामध्ये नवीन निर्माण केलेलं आहे. आणि रामचंद्र ठाकूर उत्तम ते खासदार आहेत, पण ते आता गेली 7-8 वर्ष पाहत नाहीत. त्यांनी ज्यांच्या भिस्त दिली होती ते आमदार महेश बालदी या निवडणुकीमध्ये आहेत. आणि त्यांनी जी आश्वासनं भरमसाठ त्यांच्या आमदारकीच्या वेळेला दिलेली होती, खासदारकीच्या वेळेला दिली होती, ती त्यांनी पूर्ण केली. आता पाहुणेवाले वाट पाहतात कुठं आहेत महेश बालदी. आणि म्हणून अमर म्हात्रे काय, तर अमर म्हात्रे कार्यकर्ता सुद्धा बीजेपीचा कार्यकर्ता होता. अतिशय चांगलं काम आपण आज जे नेटवर्क उभं राहिले कॉलनीमध्ये, का सर्व त्यांचा कार्यकर्ता बीजेपीचा त्यांच्याकडून उभा राहिला आहे. तर अमर म्हात्रेने अतिशय प्राणपणाने इथं काम केलं. त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आणि हल्ला झाल्यानंतर त्याच आरोपींना त्यांनी पक्षामध्ये सामील करून घेतलं आणि त्यांना डावून द्यायचं काम असताना नवीन एक दुसऱ्या कोणाला तरी उमेदवारी दिली. फार त्यांच्या खास स्पर्धेचा माणूस आहे, त्यांना ठेकेदारी सुद्धा विमानतळामध्ये दिलं आहे. तर अनेक प्रश्न, बेरोजगार प्रश्न आहेत. तिथं स्मशानभूमी नव्हती, महेंद्र शेलगरच्या बाजूला स्मशानभूमी केली त्यावेळेला तर लोकांना उल्वा नोड एवढा मोठा असताना त्यांना अंत्यसंस्कारावरती जायचं कुठं, ही अडचण ते आपण सोडवली. उल्व्यात पेट्रोल पंप नाही, धुलीचं साम्राज्य आहे, नागरी सुविधांची कामं झाली नाही, अनेक प्रश्नांची आश्वासनं सुनेचा आमदारांनी सांगितलं होतं. तर आमदार या निवडणुकीमध्ये बेपत्ता आहे. आणि म्हणून निश्चितपणे त्यांना माहीत आहे, कालची त्यांची रॅली झाल्यानंतर त्याच्यापेक्षा 4 ही रॅली झाली. आणि कालच त्यांनी मान्य केलं आहे का जिल्हा परिषद आणि या दोन्ही पंचायत समितीमध्ये आता बीजेपीच्या उमेदवारांचं काही खरं नाही आहे. जे मधनं उतरवण्याचं काम नव्हतं, कारण त्याने आता रिटायरमेंट घेतलेलं आहे.
त्यांनी निवृत्ती होणार तर 2 आमदार काम करतात, तर त्यांनी मतं मागायला पाहिजे. पण आता त्यांना महेश बालदी तर तोंड दाखवता येत नाही, म्हणून त्यांना पुढं केलं. आता जे म्हटलं BJP वाचलेलं आहे आणि रामचंद्र त्यांनी सुरुवातीला 6 वर्ष जेव्हा लोक इथे BJPचे कार्यकर्ते त्यांच्याकडे जायचे, त्यांना सांगितलं तुम्ही महेश बालदींना भेटा कामांसाठी. आता कामांसाठी त्यांना भेटायचं होतं किंवा त्यांच्याकडे पाठवायचे, तर कामं कोणी करायचे आहेत? आमदारांनी करायचे आहे. आणि आता आमदारांनी दिलेले आश्वासन पूर्ण झालेले नाहीत, म्हणून ते दोघेजण बाहेर पडलेत. आणि अमर म्हात्रे आणि या त्यांची मिसेस आणि तिन्ही सीट प्रचंड फरकाने लागतील. अमर म्हात्रेची सीट 5 ते 5.5 हजाराच्या पुढं लागेल असा मला विश्वास आहे. उलवा नोडमध्ये बघायला गेलं तर चर्चा आहे नागरिकांमध्ये की भाजपच्या उमेदवाराचे दारूचे अड्डे आहेत या ठिकाणी. या संदर्भात काय माहिती आहे का आपल्याकडे? तर ते माहिती घ्यायची गरज नाही, पण त्याला वेळच नाही. एक तर उमेदवार रजिस्ट्रार आहेत आणि दुसरा जो मिस्टर आहे त्याला केस हे करण्यासाठी फक्त तेवढाच वेळ असते, तो सलूनमध्ये जातो. त्याच्यामुळे त्यांच्याकडे वेळ नाही. हा लोक का त्यांच्याबरोबर आहेत? का सातत्यानं काम करणारा माणूस आहे, अहोरात्र जिल्हा. अशा लोकांना उमेदवार जिल्हा परिषद मेंबर कसा पाहिजे, तर त्यांच्या जेव्हा कुठे त्यांना गरज आहे तेव्हा हात मारेल तेव्हा होऊ देणार पाहिजे. म्हणून अमर म्हात्रेंच्या पार्टी जनता आहे. समोर त्यांचा नाहीच आहे, तो सांगितलं 5-5.5 हजारांनी पडणार आहे, हे लोकांना माहीत आहे. आणि म्हणून ही निवडणूक परिवर्तन आघाडीने जिंकलेली आहे. फक्त फरक जास्तीत जास्त असला पाहिजे, याच्यासाठी आम्ही कार्यकर्त्यांना विनंती करतो. त्याला वेळच नाही. एक तर उमेदवार रजिस्ट्रार आहेत आणि दुसरा जो मिस्टर आहे त्याला केस हे करण्यासाठी फक्त तेवढाच वेळ असते, तो सलूनमध्ये जातो. त्याच्यामुळे त्यांच्याकडे वेळ नाही. हा लोक का त्यांच्याबरोबर आहेत? का सातत्यानं काम करणारा माणूस आहे, अहोरात्र जिल्हा. अशा लोकांना उमेदवार जिल्हा परिषद मेंबर कसा पाहिजे, तर त्यांच्या जेव्हा कुठं त्यांना गरज आहे तेव्हा हात मारेल तेव्हा होऊ देणार पाहिजे. म्हणून अमर म्हात्रेंच्या पार्टी जनता आहे. समोर त्यांचा नाहीच आहे, तो सांगितलं 5-5.5 हजारांनी पडणार आहे, हे लोकांना माहीत आहे. आणि म्हणून ही निवडणूक परिवर्तन आघाडीने जिंकलेली आहे. फक्त फरक जास्तीत जास्त असला पाहिजे, याच्यासाठी आम्ही कार्यकर्त्यांना विनंती करतो. पण जर बघायला गेलं तर सुरुवातीला गव्हाण आणि वडगरच्या सीट ह्या बिनविरोध निघतील म्हणून वल्गना भाजपचे पुढारी करत होते. पण आज बघितलं तर दोनही दिग्गज पुढाऱ्यांना या ठिकाणी स्कूटरवर उलवे नोडमध्ये फिरावं लागतंय. याच्यामध्येच या ठिकाणी परिवर्तन आघाडीचे जे उमेदवार आहेत, ज्यांना महाविकास आघाडीनं पाठिंबा दिलेला आहे, हे किती ताकदीनं हे निवडणूक लढतायत याचा प्रत्यय आपल्याला येतो. या ठिकाणी अमर म्हात्रे यांच्या सौभाग्यवती उमेदवार आहेत. महाड पंचायत समितीसाठी रुपेश मोहिते उमेदवार आहेत आणि गव्हाण पंचायत समितीसाठी चौकोळी ह्या उमेदवार आहेत. हे तीनही उमेदवार या ठिकाणी दमदार विजय मिळवतील आणि गव्हाण विभागाची जी परंपरा राहिलेली आहे ती परंपरा कायम राखतील असा विश्वास मला व्यक्त करावा वाटतो.